सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा असा 3000 सन्मान निधी आपण डायरेक्ट डीबीटी केलेला आहे आणि जवळपास आतापर्यंत 1,60,00,000 महिलांना त्यांच्या खात्यावर 3000 इतका डीबीटी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। अख्ख्या देशामध्ये एकाच वेळेला इतका मोठा लाभ देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही एकमेव योजना आहे आणि या योजनेमध्ये आम्ही खरं तर माता भगिनींनो अनेक अटी शर्ती तर शिथिल केलेल्याच आहेत, पण एक अट जी आम्ही कायम ठेवली ती कसली होती माहिती आहे? ती म्हणजे जी माझी लाभार्थी महिला असेल, जिच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या कमी असेल, आम्ही त्याच महिलेला या योजनेचा लाभ देणार जिचं स्वतःचं वैयक्तिक खातं ती उघडेल। म्हणजे खातं हे तिचं स्वतःचं वैयक्तिक असलं पाहिजे। बऱ्याचशा माझ्या माता भगिनी अशा आहेत ज्यांचं अकाउंट, ज्यांचं बँकचं खातं त्यांच्या मिस्टरांसोबत किंवा भावासोबत जॉईंट अकाउंट होतं। त्या आम्हाला सुरुवातीला विचारायच्या की ताई आमचं जॉईंट अकाउंट आहे, काय फरक पडतो, तुम्ही आमच्या जॉईंट अकाउंटवर डीबीटी करा। आम्ही म्हटलं नाही, मुख्यमंत्री महोदयांच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, अजितदादांच्या, सर्व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांच्या, आमच्या सगळ्यांची ही इच्छा आहे की लाभ हा त्या महिलेच्या खात्यावरच गेला पाहिजे। अकाउंट जर जॉईंट असेल तर सकाळी तुम्हाला पैसे डीबीटी झाल्याचा मेसेज येईल, संध्याकाळी सगळ्या माझ्या माता भगिनी उत्सुक बँकेमधनं तो सन्मान निधी विड्रॉ करायला जातील। संध्याकाळी विड्रॉ करायला जाईपर्यंत जॉईंट अकाउंट मध्ये तो सन्मान निधी टिकेल काय? किती भरोसा आहे बघा। म्हणून आम्ही अट अशी ठेवली की त्या माता भगिनीचं स्वतःचं वैयक्तिक खातं असलं पाहिजे। आज मी मगाच्या एका कार्यक्रमामध्ये म्हटली की शिक्षणामध्ये कोकणाचं पॅटर्न आणि लातूरचं पॅटर्न ओळखलं जातं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मध्ये नागपूरचं पॅटर्न ओळखलं जाणार आहे। याचं कारण तुम्हाला सांगते, आज नागपूर शहरातील जिल्ह्यातील 3000 महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो लाभ मिळतो त्याच्यातून त्यांनी सोसायटी तयार केलेली आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी केली आहे आणि 1500 त्यांच्या अकाउंटला जातात। याच्यापैकी दर महिन्याला 1000 ते या सोसायटी कॉर्पोरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवणार, म्हणजे 3000चं 30 लाख भांडवल आणि त्यातून त्या बचत गटांना कर्ज देऊन ते व्यवसाय सुरू करतायत। म्हणजे 1500 इतका सन्मान निधी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि दादांनी, बावनकुळे साहेबांनी आणि सर्व आमच्या आमदार मंत्री महोदयांनी जे तुमच्यासाठी लाडक्या बहिणींसाठी या लाडक्या भावांनी सुरू केला, याचा किती फायदा पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला होऊ शकतो याचे एक छोटंसं उदाहरण मी त्या निमित्ताने तुम्हाला सांगितलं। म्हणून माझी माता भगिनींना विनंती आहे की पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला ही योजना चालूच ठेवायची आहे। आज अजितदादांनी अर्थसंकल्प मांडत असताना पुढच्या मार्च 2025 पर्यंतची या योजनेची तरतूद करून ठेवलेली आहे। वर्षाला 43,000 कोटी या महायुतीच्या सरकारने सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणलेल्या या योजनेसाठी 43,000 कोटीचा खर्च आहे, त्याची तयारी शासनाने ठेवलेली आहे। माझ्या माता भगिनींना माझी विनंती राहील की या योजनेचा लाभ आपल्याला अधिकाधिक घ्यायचा आहे, पुढे सुद्धा घ्यायचा आहे। आम्ही सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डीबीटी करणार आहोत, याचाही उल्लेख मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करते। पुढच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन सुरू राहणार आहे। आणखीन ज्या माता भगिनींनी रजिस्ट्रेशन केलं नसेल त्यांना सप्टेंबरच्या अखेरपर्यंत मुदत आहे, त्याच्यामुळे अधिकाधिक या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून रजिस्ट्रेशन करा। आणखीन कोणाचे अकाउंट आधार कार्ड आणि बँक लिंक झालेलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। काही खाती अशी आहेत की आधार कार्ड त्या महिलेचं आणि अकाउंट भावाचं किंवा पतीचं, त्याच्यामुळे तुम्हाला लाभ त्या ठिकाणी मिळत असताना अडचणी येतात। त्याच्यामुळे ज्या माता भगिनीचं आधार कार्ड आहे तिचंच अकाउंट त्या आधार कार्डला लिंक असलं पाहिजे।